नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत की ह्या विषयाच्या बद्दल लोक खूप संभ्रमात पडलेले आहेत। हे जे काही तुम्हाला दिसत आहेत हे फॉर्म्युले, यांचा नेमका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे, नेमका याचे उपयोग काय आहे, कुठं होतो उपयोग, या गोष्टी आपल्याला माहीत नाही। cos थीटा प्लस sin थीटा इक्वल टू कोसेक थीटा किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ab, नेमकं याचा उपयोग काय आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, या गोष्टी काय आपण समजून घेतल्या नाही। आणि जे काही सो कॉल्ड जे काही टीचर्स आहेत किंवा प्रोफेसर्स आहेत त्यांनी आपल्याला या गोष्टी पोट तिडकीने शिकवले, पण यांचे काय महत्त्व आहे ते आपल्याला पटवून दिलं नाही किंवा समजून दिलं नाही। आज जर एक सुई बनवायला गेलो, एक सुई आपल्याला दुसऱ्या देशाकडून मागवावी लागायची, निडल सिरिंज। आपण एक सुईसुद्धा बनवू शकलो नाही का, कारण की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं गेलं नाही। फक्त थेरोटिकल जे काही रटणं आहे ते आपण रट्टा मारत गेलो फक्त, पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं नाही। एक अलेक्झांडर वूड एक सुईची निर्मिती करतो, निडल सिरिंज ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यावर त्याने काम केलं, एका सुईवर। विचार करा मित्रांनो, ज्ञानाचे किती मापदंड असू शकतात। आपल्या खानदेशात किंवा महाराष्ट्रात जर एखादी गाडी जर बनवायची असेल ना, तर ती गाडीसुद्धा आपण बनवू शकत नाही, कारण की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज फिजिक्स माहीत नाही। नेमकं पॅटर्न कोणते यूज करतात, टायरमध्ये कोणते पॅटर्न असतात, नट एखादा लहान नट असतो ना, नट तोही एक पॅटर्न आहे। निकोला टेस्ला याचे 17 पेटंट मार्कोनीने यूज केले होते रेडिओचा शोध लावण्यासाठी। मार्कोनी कोण, ज्याने रेडिओचा शोध लावला एफएमचा, त्याने निकोला टेस्लाचे 17 पेटंट यूज केले होते। पण मग निकोला टेस्लाने त्याच्यावर केस केली, पण शेवटी ते काही पारित ठरले। पण 1943 साली निकोला टेस्ला जेव्हा निधन पावला तेव्हा त्याचे जे पेटंट्स होते ते राईट त्याला दिले गेले। आपण फक्त कस्टमायझेशन आणि मॉडिफिकेशन करण्यामध्ये पुढे आहोत। एखादी गाडी असेल तिला आणायचं, हे बँड बनवतात, एकदम भारी त्याला कस्टमाइज करतात, रिफॉर्म करतात, हेच आपल्याला नॉलेज आहे, खरं नॉलेज आपल्याला नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो। तर ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण वन बाय वन हे जे काही cos थीटा sin थीटा वगैरे जे काही आहे यांचा आपण यूज काय असतो, नेमकं महत्त्व काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर चला तर आपण एक वन बाय वन पाहूया। त्रिकोणमितीच्या आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा उपयोग आहे मित्रांनो। तर चला आपण तो कोणते उपयोग आहेत ते आपण पाहूया। पहिलं आहे वास्तुकला आणि बांधकाम। त्रिकोणमितीचा उपयोग इमारतीचे उंची, कोन आणि अंतर मोजण्यासाठी केला जातो, ज्यामुळे इमारती मजबूत आणि योग्य डिझाईन केल्या जातात। 2. अभियांत्रिकी इंजिनिअरिंग। पूल, रस्ते आणि यांत्रिक प्रणाली डिझाईन करताना त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो। नेव्हिगेशन, दिशा ठरवणे, मार्ग आखणे आणि अंतर मोजण्यासाठी विशेषतः हवाई आणि समुद्री प्रवासात त्रिकोणमितीचा उपयोग महत्त्वाचा आहे। 4. खगोलशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी। ग्रहताऱ्यांचे अंतर मोजणे आणि त्यांच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला जातो। 5. वैद्यकीय इमेजिंग मेडिकल इमेजिंग। सिटी स्कॅन आणि MRI सारख्या तंत्रांमध्ये त्रिकोणमितीचा उपयोग शरीराच्या अंतर्गत भागांचे स्पष्ट चित्र मिळवण्यासाठी केला जातो। 6. ध्वनी आणि प्रकाश लहरी साऊंड अँड लाईट वेव्ज। संगीत, प्रकाश आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या लहरींचे स्वरूप समजण्यासाठी त्रिकोणमिती उपयुक्त ठरते। 7. कम्प्युटर ग्राफिक्स आणि गेमिंग। व्हिडिओ गेम्स आणि चित्रपटांमध्ये वास्तवदर्शी ॲनिमेशन आणि 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी त्रिकोणमितीचा वापर केला जातो। भौतिकशास्त्र आणि गणित, गती, बल आणि इतर भौतिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्रिकोणमिती अत्यंत महत्त्वाची आहे। 10. कला आणि डिझाईन नमुने आणि आकृती तयार करताना त्रिकोणमितीचा वापर केला जातो। थोडक्यात
त्रिकोणमिती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून आपल्या आधुनिक जीवनात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तर असा हा त्रिकोणमितीचा उपयोग आहे मित्रांनो.